एक तळ, पाण्याचं साधं तळ, पण त्या पाण्याचा एक घोट लाखो लोकांसाठी बंद होता. कारण ते माणूस नव्हते असं समाजाला वाटत होतं. पण इतिहासात काही क्षण असं येतात जे अन्यायाला थेट आव्हान देतात. आणि 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याजवळ असाच एक क्षण जन्माला आला. त्या काळात भारत ब्रिटिशांच्या अधीन होता, पण समाजातील काही लोक स्वतःच्या लोकांनाच गुलाम बनवत होते. अस्पृश्यांना गावातील विहिरींना स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. मंदिरांचे दरवाजे बंद होते. रस्त्यावर चालतानाही अपमान सहन करावा लागत होता. तहान लागली तर पाणी नव्हतं, कारण पाणी सुद्धा जातीनं विभागलं गेलं होतं. अशा काळात एक आवाज उठला, ज्ञानाचा, धैर्याचा आणि स्वाभिमानाचा आवाज. नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी ठरवलं की अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे. 1924 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. त्यांचा संदेश स्पष्ट होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्च 1927 महाड शहरात हजारो बहिष्कृत बांधवांची परिषद भरली. लोक दूर दूरच्या गावांमधून चालत आले होते, कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस त्यांना स्वाभिमान देईल. सभा सुरू झाली आणि व्यासपीठावर उभे राहून बाबासाहेब म्हणाले, आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, म्हणून माणूस म्हणूनच जगणार. 20 मार्च 1927 हजारो लोकांचा मोर्चा चवदार तळ्याकडे निघाला. कोणताही गोंधळ नव्हता, कोणताही हिंसाचार नव्हता, फक्त स्वाभिमानाचा शांत पण प्रचंड ज्वालामुखी. बाबासाहेब पुढे चालत होते आणि हजारो लोक त्यांच्या मागे. ते तळ्याच्या काठावर पोहोचले. क्षणभर पूर्ण शांतता पसरली आणि मग बाबासाहेबांनी हात पुढे केला, पाणी घेतलं आणि तो ऐतिहासिक घोट घेतला. तो फक्त पाण्याचा घोट नव्हता, तो होता हजारो वर्षाच्या अन्यायाला दिलेलं उत्तर. त्या हातातून जेव्हा पाण्याचं थेंब खाली पडले, त्या क्षणी इतिहास बदलायला सुरुवात झाली. पण ही क्रांती काहींना सहन झाली नाही. काही उच्चवर्णीय लोकांनी हल्ला केला, मारहाण झाली, दगडफेक झाली. इतकंच नाही, त्या तळ्याचं शुद्धीकरण करण्यात आलं. जणू काही माणुसकीचा स्पर्श अपवित्र होता. 25 डिसेंबर 1927 महाडमध्ये पुन्हा सभा झाली. यावेळी बाबासाहेबांनी अन्यायाच्या मुळावरच प्रहार केला. मनुस्मृतीचा जाहीर दहन करण्यात आला. हा फक्त ग्रंथ जाळण्याचा प्रसंग नव्हता, ही होती अन्यायाच्या विचारांची होळी. महाड सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नव्हता, तो होता स्वाभिमानासाठीचा पहिला मोठा रणसंग्राम. पुढे हाच संघर्ष मंदिर प्रवेश आंदोलनात दिसला आणि शेवटी भारतीय संविधानात समानतेच्या रूपाने कोरला गेला. आज आपण जे पाणी मोकळेपणाने पितो, त्यात त्या एका घोटाची आठवण मिसळलेली आहे. तो घोट ज्याने इतिहास बदलला.